तर हे गाईज, वेलकम टू आवर मिनी व्लॉग. तर इथे आता काही लोकांना वाटतं की मला स्वयंपाक येत नाही बरं का, त्यांच्यासाठी ही रेसिपी शूट केली. तर म्हटलं चला त्यांना पण दाखवावं जमतंय की नाही. आता तुम्हीच कमेंटमध्ये सांगायचं जमतं की नाही. तर इथे आपल्याला खाऱ्या वांग्याची रेसिपी करायची होती. तर त्यासाठी बघा इथे मी खोबरं कच्चं घेतलं, हिरव्या मिरच्या 2 घेतल्या, बाकी लसूण भरमसाठ घ्यायचा, बाकीचं अजून शेंगदाणे भाजलेले असतात त्याचा कूट घेतलेला आहे. आणि काय म्हणतात, धने आणि थोडीशी कोथिंबीर, हळद आणि मीठ घालून हे सगळं वाटून घ्यायचं मिक्सरला मस्त. आणि असं प्रत्येक वांग्यामध्ये दाबू दाबू भरगतचा असा मसाला भरायचा. आणि वांग्यामध्ये पण थोडंसं मीठ टाकायचं बरं का. तर हे मीठ आधी टाकलेलं आहे वांग्यामध्ये पण थोडंसं बुडाला, जेणेकरून वांग्याच्या देठाला ना मस्त अशी चव येते, असं वेगळं लागत नाही नुसतं पाण्यासारखं. तर मस्त असं बघा हे सगळी वांगी भरून घ्यायची. त्यानंतर मस्त तेल गरम करायचं, कशाचीही फोडणी टाकायची नाही, फक्त एवढंच इनफ आहे. आणि छान असं तेल तापलं ना कडकडीत, त्याच्यात ही वांगी अशी मस्त तळून घ्यायची, जी मस्त अशी कलर चेंज होतो, कारण नंतर काळपट काळपट ब्राऊन व्हायला लागतात. तर तशी एकदम तेलात मस्त परतून घ्यायची. आणि त्यानंतर फक्त मग आपण मिक्सरच्या भांड्यातून मसाला काढलाय, त्यात फक्त आपलं थोडंसं म्हणजे नावालाच किती आपलं एखादी पळी पाणी आपलं त्यामध्ये टाकायचं आणि ते भांडं विसळून ते पाणी त्या वांग्यात टाकायचं. एवढ्याच पाण्यावरती वांगं शिजून द्यायचं. तसंही त्याला पाण्याची जास्त गरज लागत नाही. तेलात शिजवलेलं वांगं एकदम छान लागतं. आणि अशी वांगी कोण कोण करतं बरं, भरली वांगी, नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी कशी वाटली त्यासाठी नक्कीच एक लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. भेटू नवीन एका ब्लॉग.